येस न्यूज मराठीच्या संध्याकाळच्या पहा या शॉर्ट 20 न्यूज. साखर कारखानदारांची मनमानी, आदेशाला केराची टोपली. या बातमीपत्राचे प्रायोजक गणेश रामचंद्र आपटे, मंगळवार पेठ आणि लकी चौक. आणि आता नव्या अलंकारांसह नवे दालन, रामकुटी 7 रस्ता सोलापूर. गणेश रामचंद्र आपटे. सोलापूर जिल्ह्यातील 33 साखर कारखान्यांचा गाळप हंगाम सुरू झालाय. त्यांनी जवळपास 47 लाख मॅट्रिक टन ऊसाचं गाळप देखील केलंय. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी 30 नोव्हेंबर पर्यंत सर्व साखर कारखानदारांना ऊसाची FRP जाहीर करण्याचे आदेश दिले होते. मात्र या 33 पैकी अद्याप 16 कारखानदारांनी भाव जाहीर केलेले नाहीत. बऱ्याच साखर कारखान्यांनी साखर आयुक्तांकडून दिलं जाणारे गाळप परवाने घेतले नाहीत. तसंच जिल्हाधिकाऱ्यांचे FRP जाहीर करा याबाबतचे आदेश पाळलेले नाहीत. तर दुसरीकडे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ऊस दर जाहीर न करणाऱ्या कारखान्यांचे गाळप बंद पाडू असा इशारा कालच सोलापुरात दिलाय. सोलापूर जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी साखळी करून मी बोलत नाही तुम्ही बोलू नका अशा प्रकारची भूमिका आज घेतलेली आहे. 2 दिवस आम्ही वाट बघू. आता एक कारखाना धरून गव्हाणी बंद पाडल्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. त्यामुळे कारखानदार, प्रशासन आणि शेतकरी संघटनांचं आंदोलन सोलापूर जिल्ह्यात चिघळण्याची चिन्ह आहेत. सोलापूर महापालिकेचे आयुक्त सचिन ओंबासे म्हणाले होते 6 डिसेंबर पासून 54 मीटर रस्त्यावरून वाहतूक सुरू करणार. मात्र वाहतूक सुरू झालीच नाही, काम सुरूच. सोलापूर शहरातील पत्रकार भवन ते जुना विजापूर नाका या मार्गावर असलेला रेल्वे ब्रिज 8 आणि 9 डिसेंबर रोजी दुपारी 2 ते रात्री 8 या दरम्यान वाहतुकीसाठी पूर्ण बंद राहणार. ब्रिज जवळ महापालिका करणार पाईपलाईनचं काम, पोलीस आयुक्तांनी काढले आदेश. एकाच गाडीतून येऊन आमदार सुभाष देशमुख आणि आमदार विजयकुमार देशमुख यांनी केले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन. सोलापुरात राजकीय चर्चेला ऊत. 103 वर्ष जुना असलेला सोलापुरातील दमाणी नगरचा रेल्वे ब्रिज 14 डिसेंबर रोजी पाडला जाणार. मंगळवारपासून या रेल्वे ब्रिजवरून नो एंट्री, पर्यायी मार्गावर होणार प्रचंड वाहतूक कोंडी. सोलापूर महापालिकेनं पार्क स्टेडियम सोबत जलतरण तलाव महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनकडे दिला. येस न्यूज मराठीच्या बातमीनंतर जलतरण तलाव MCA कडे न देण्याचा आयुक्तांचा निर्णय. आता महापालिकेनं या जलतरण तलावाच्या दुरुस्तीचं काढलं टेंडर. किमया ग्रुप घेऊन येत आहे जुळे सोलापुरात आपल्या स्वप्नांना प्रत्यक्षात साकारणारा 168 2 BHK आणि 3 BHK लक्झुरियस फ्लॅट्सचा भव्य प्रकल्प. सोबतच मेडिटेशन आणि योगा हॉल, EV चार्जिंग पॉइंट, फुल्ली इक्विप्ड जिम्नॅशियम, मुलांसाठी लायब्ररी, स्टडी सेंटर, वॉकिंग ट्रॅक विथ कॉमन गार्डन, क्रिकेट टर्फ, मनोरंजनासाठी अनेक सुविधा उपलब्ध. किमया ग्रुपचे किमया स्वप्नसृष्टी हॉटेल सेलिब्रेशन समोर जुळे सोलापूर. संपर्क 77 800 43 800. Sonal Panchal Style Mantra Salon and Academy. The best salon training will lead you to the best career. Skin makeup and prosthetic CDASCO holder trainer. Learn from expert trainers. Professional basic course, professional advanced course. Hair trichology, hair chemical treatments, advanced haircuts, styles. Makeup artistry, personal makeup, certificate and diploma courses. 100% practical and theoretical training. Style Mantra Salon and Academy. 101 Benua Vista, 7 Rasta Station Road, Solapur. Contact 744 788 8222 and 6399 88 8222. सोलापूर हैदराबाद महामार्गावरील बोरामणी इथं कंटेनर डिवायडरवर घुसल्यामुळे शनिवारी सायंकाळी वाहनांच्या लागल्या मोठ्या रांगा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी सोलापुरातील आंबेडकर चौकात भीमसैनिकांची मोठी गर्दी. सोलापुरात आगामी महापालिका निवडणुकीत आमचे 24 नगरसेवक होणार. उद्धव बाळासाहेब ठाकरे, शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी यांची प्रतिक्रिया. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त अक्कलकोटमधील CB खेडगी महाविद्यालय आणि सम्यक विद्यार्थी आंदोलन यांच्या वतीनं अखंड 18 तास अभ्यास अभिवादन हा प्रेरणादायी पार पडला उपक्रम.
आमदार अभिमन्यू पवार यांनी पुन्हा एकदा केली नवस्फूर्ती. सकाळी 6 वाजता किल्लारी गावामध्ये 3 किलोमीटर दंडवत घेत फेडला नवस. निळकंठेश्वर साखर कारखाना व्यवस्थित चालावा यासाठी ग्रामदैवताकडे घातलं होतं साकडं. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते तो कारखाना पुन्हा सुरू केल्यामुळे नवस केला पूर्ण. खास लग्न बस्ता खरेदीसाठी महाराष्ट्रातील सर्वात भव्य दालन, भव्य बस्ता कलेक्शन, शुभमंगल सावधान, VR पवार सारीज, 275 चाटी गल्ली, सोलापूर. संपर्क 0217 274 47 96, 274 47 98 आणि 274 47 99. मुंबईतील इंदू मिल इथं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंतरराष्ट्रीय स्मारकाचं काम जलद गतीनं सुरू. पुढील महापरिनिर्वाण दिनी स्मारक लोकार्पण करण्याचा प्रयत्न. मुख्यमंत्री फडणवीस यांचं आश्वासन. भाजपचा अनाकोंडा शिंदे गट आणि राष्ट्रवादीला गिळणार. या पक्षांचं नाव अन निशाणी वेगळी असली तरीही त्यांचा मालक एकच, उद्धव ठाकरे यांची टीका. इंडिगोच्या गोंधळावर खासदार सुप्रिया सुळे संतप्त. प्रवाशांची वेळ, पैसा वाया, जबाबदार कोण? एकाच कंपनीवर अवलंबून राहू नका, सरकारला इशारा. नाशिक येथील तपोवनातील वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमींनी सुरू केलेल्या आंदोलनात मनसे झाले सहभागी. मनसे चित्रपट सेनेचे प्रमुख अमेय खोतकर आणि शालिनी ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मराठी कलाकारही सेव्ह तपोवन मोहिमेत झाले सहभागी. भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 69वा महापरिनिर्वाण दिन. दादर चैत्यभूमीवर फडणवीस, शिंदे, प्रकाश आंबेडकर यांच्याकडून महामानवाला अभिवादन. मुंबईत अनेक अनुयायी दाखल. कायझन होंडामध्ये दमदार ऑफर. तुमच्या आवडीच्या ॲक्टिवा 110 आणि ॲक्टिवा 125 वर मिळवा जबरदस्त फायदे. 3 वर्षांचे सर्व्हिस पॅकेज आणि इतर फायदे ₹5,500 पर्यंत. त्वरा करा, ऑफर मर्यादित कालावधीसाठी. कायझन होंडा, हॉटेल कामत समोर, ओल्ड एम्प्लॉयमेंट चौक, सोलापूर. संपर्क 95 79 62 21 00. काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी म्हणाल्या, सरकार नेहरूंचे नाव इतिहासातून मिटवू इच्छिते. त्यांना चुकीच्या पद्धतीनं सादर केलं जात आहे. त्यांचा अपमान आम्ही मान्य करणार नाही. लोणावळ्यात टायगर पॉइंटजवळ भीषण अपघात. गोव्यातून आलेल्या 2 तरुणांचा जागीच मृत्यू. इंडिगोच्या म्हणण्यानुसार 15 डिसेंबरपर्यंत विमानसेवा सुरळीत होईल. सर्वात मोठी विमान कंपनी असली तरीही एअरलाइन्स कंपनीकडे पायलट आणि क्रू मेंबरची अचानक निर्माण झाली कमतरता. भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यांच्या मालिकेतील 3रा सामना भारतानं 9 विकेट्सनं जिंकला. येस न्यूज मराठीच्या सर्व बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आजच YouTubeवर येस न्यूज मराठीला सबस्क्राईब करा. अन बेल आयकॉन ऑन ठेवा.